Good morning student. Today we are going to learn third standard 35 number lesson Pinocchio. Last videos we see some explanation from these lessons. Now listen remaining explanation we will see in this video. So open the textbook page number 79. See the first paragraph. The puppet master was not really a wicked master. He let both the puppet go. Not only that, he also gave Pinocchio 5 gold coins for his old father Geppetto when he heard his story. Now listen, the puppet master was not really a wicked master. Okay, he let both the puppets go. Not only that, he also gave Pinocchio 5 gold coins for his older father Geppetto when he heard his story. आता पहा, पपेट मास्टर जो होता तो कसा होता, वाईट असा नव्हता. तर बाकीचे सगळे पपेट्स गेल्यानंतर त्यांनी काय केलं, पिनोचिओला 5 गोल्ड कॉइन्स दिले त्याच्या वडिलांसाठी, म्हणजे कोणासाठी, जिपिटोसाठी. जेव्हा त्यांनी स्टोरी त्यांची ऐकली तेव्हा त्यांच्यासाठी काय केले, त्यांनी 5 गोल्ड कॉइन्स दिले पिनोचिओजवळ. नाव डीड पिनोचिओ टेक दिस कॉइन्स टू जिपिटो इमिजिएटली? No, the silly little puppet that he was. He got into more and more mischief and trouble due to the coins. Now listen. Now, did Pinocchio take these coins to Geppetto immediately? No, the silly little puppet that he was. He got into more and more mischief and trouble due to the coins. आता पहा, पिनोचिओनी जे कॉइन्स आहे तो आपल्या वडिलांना त्यांनी पटकन असे दिले नाहीत. तर ह्या सिली पपेटनी काय केलं, चुकीवरती चुकी हा काय करत गेला आणि नंतर जे 5 कॉइन्स होते तो सुद्धा तो काय झाला, गमवून बसला. सी द नेक्स्ट. अ काइंड फेरी सेव्ड पिनोचिओ फ्रॉम द रॉबर्स हू हॅड कॉट पिनोचिओ फॉर द कॉइन्स. But when the fairy asked Pinocchio about the coins, he lied to her. But then a strange thing happened. The moment Pinocchio told a lie, his nose grew longer. With every lie, it grew longer and longer. Pinocchio was really frightened. He asked the fairy to forgive him and promised never to tell lies again. Now listen. A kind fairy saved Pinocchio from the robbers who had caught Pinocchio for the coins. आता पहा, दयाळूची फेरी होती तिने काय केलं, पिनोचिओला रॉबर चोरांपासून वाचवलं. म्हणजे जे चोर होते ते काय करत होते, पिनोचिओकडून काय घेत होते, ते कॉइन्स वगैरे हिसकावून घेत होते त्याच्यापासून. फेरीने त्याला वाचवलं. बट वेन द फेरी आस्क्ड पिनोचिओ अबाउट द कॉइन्स, ही लायड टू हर. परंतु जेव्हा फेरी पिनोचिओला त्या कॉइन्सबद्दल विचारू लागले तेव्हा तो खोटं बोलू लागला. बट देन अ स्ट्रेंज थिंग हॅपन. परंतु तिथे एक गोष्ट घडली. द मोमेंट पिनोचिओ टोल्ड अ लाय, हिज नोज ग्रीव लॉंगर. परंतु तिथे एक गोष्ट अशी घडली की पिनोचिओ जसं खोटं बोलेल तसं त्याचं जे नोज आहे ते काय व्हायला लागलं, लॉंगर होऊ लागलं. विथ व्हेरी लाय इट ग्रीव लॉंगर अँड लॉंगर. जसा खोटं बोलत जाईल तसं त्याचं नोज जे आहे, नाक जे आहे ते वाढू लागलं, लांबू लागलं. पिनोचिओ वॉज रिअली फ्रायटन. ही आस्क्ड द फेरी टू फॉरगिव्ह हिम अँड प्रॉमिस नेव्हर टू टेल लाईज अगेन. आता पिनोचिओ आश्चर्यचकित झाला आणि त्यांनी फेरीला विचारलं आणि प्रॉमिस केलं, म्हणजे फेरीला सांगितलं आणि प्रॉमिस केलं फेरीला की इथून पुढे तो काय करणार नाही, खोटं बोलणार नाही. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड? नो. अ काइंड फेरी सेव्ड पिनोचिओ फ्रॉम द रॉबर्स हू हॅड कॉट पिनोचिओ फॉर द कॉइन्स. बट वेन द फेरी आस्क्ड पिनोचिओ अबाउट द कॉइन्स, ही लायड टू हर. बट देन अ स्ट्रेंज थिंग हॅपन. द मोमेंट पिनोचिओ टोल्ड अ lie, his nose grew longer. With very lie, it grew longer and longer. Pinocchio was really frightened. He asked the fairy to forgive him and promised never tell lies again.
Okay, students, see the next paragraph. Pinocchio did not learn to tell the truth or listen to the good advice for his friend and his father, the fairy easily. So at the end of number of adventure, do you know where he found himself? At the bottom of the sea. Now listen, see. Pinocchio did not learn to tell the truth or listen to the good advice of his friends and his father and the fairy easily. पिनॅचोनी पहा जे खरं आहे ते पटकन कोणाला सांगितलं नाही. लिसन टू द गुड ॲडवाइस टू हिज फ्रेंड, कधीही चांगला सल्ला त्याच्या फ्रेंड्सनी म्हणा, वडिलांना म्हणा किंवा फेरीला इझिली त्यांनी काय खरं कधी सांगितलं नाही पटकन. सो ॲट द एंड ऑफ नंबर ऑफ ॲडव्हेंचर, तेव्हा पहा एंडिंगला ज्या ॲडव्हेंचर्समध्ये, डू यू नो वेअर द फाउंड हिमसेल्फ ॲट द बॉटम ऑफ द सी. तुम्हाला माहिती आहे का नदीच्या बॉटमशी काय घडलं ते. अँड देअर ही वॉज सॉलोड बाय अ बिग शार्क अँड दॅट वॉज 1 मील लॉंग. पुअर पिनॅचो, now at last he was truly sorry for all the foolish thing that he had done. But once you get into a difficulty, it's not very easy to get out of it. Now listen. And there he was, swallowed by a big shark that was 1 मील long. आता पहा जेव्हा तो सीच्या काय होतो तळाशी जातो तेव्हा 1 मील लॉंग असा जो शार्क आहे, बिग शार्क आहे, त्यांनी काय केलं. पुअर पिनॅचो, नाव ॲट द लास्ट ही वॉज ट्रूली सॉरी फॉर ऑल द फुली थिंग दॅट ही हॅड डन. त्यांनी काय केलं, पिनॅचोला गिळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी ज्या गोष्टी त्यांनी वाईट वगैरे केलेल्या आहेत ते त्यांनी काय केलं, पिनॅचोनी मान्य केला. बट वन्स यू गेट इन टू अ डिफिकल्ट, इट्स नॉट व्हेरी इझी टू गेट आउट of it. But once you get into a difficulty, it's not very easy to get out it. परंतु तो सहजासहजी त्या गोष्टीतून म्हणजे कसा बाहेर येत नव्हता, ज्या गोष्टी त्याच्याकडून वाईट घडायच्या वगैरे. तुम्ही आता पाहिलं त्यांच्या फ्रेंडला त्यांनी कधी चांगला सल्ला दिला नाही, इव्हन वडिलांचं कधी ऐकलं नाही, फेरीला सुद्धा सरळ तो बोलला नाही. तेव्हा शार्कनी काय केलं, त्याला जेव्हा गिळलं, म्हणजे जेव्हा सीच्या बॉटमशी तो जातो तेव्हा गिळल्यानंतर तो काय होतो, तिथे तो काय झाला, रूटिंगवरती आला आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी वाईट केलेल्या आहेत त्या मान्य केल्या. नाव लिसन. हावेवर इनसाइड द स्टमच ऑफ द शार्क पिनॅचो सॉ फेंट लाईट. म्हणजे जेव्हा शार्क जो आहे त्यांनी काय केलं, पिनॅचोला गिळलं तेव्हा त्याच्या पोटामध्ये पहा, पिनॅचो सॉ अ फेंट लाईट व्हेन ही वेंट नियर द लाईट. सरप्राईज ऑफ सरप्राइजेस ही फाउंड जिपिटो. पहा जेव्हा तो शार्क मासेच्या पोटामध्ये जातो तेव्हा त्यांनी फेंट लाईट असा पाहतो. व्हेन ही वेंट नियर द लाईट, सरप्राईज ऑफ सरप्राईज, आश्चर्यवरती आश्चर्य त्याला मिळतं. तिथं कोण पाहतो, तो जिपिटोला पाहतो. जिपिटो had been worried about Pinocchio since he had left home. पहा जिपिटो हा कसा होता, काळजी वाटत होती पिनॅचोबद्दल म्हणून तो घरी जातो. ही हॅड सर्चड फॉर पिनॅचो फार अँड वाईड. त्यांनी खूप पिनॅचोला काय केलं, सर्च केलं, त्याला इकडे तिकडे पाहिलं. ड्युरिंग द सर्च द शार्क हॅड शॅलोड द शिप ऑन विच जिपिटो वॉज ट्रॅव्हलिंग. पहा तेव्हा त्याला लक्षात आलं जी शिप वगैरे कोण चालवत होता, ट्रॅव्हलिंग कोण करत होता, जिपिटो ज्या शिपमधून ट्रॅव्हलिंग करत होता तो त्या कोणी गिळलेली होती, तर शार्क फिशनी काय केलेली होती, गिळलेली होती. विथ ग्रेट एफर्ट अँड करेज पिनॅचो टूक हिमसेल्फ अँड जिपिटो आउट ऑफ द शार्क स्टमच. ही कॅरीड जिपिटो बॅक टू द शोअर. आता पहा, विथ ग्रेट एफर्ट अँड करेज, आता खूप मोठ्या धाडसाने पिनॅचो टूक हिमसेल्फ अँड जिपिटो आउट द शार्क स्टमच.
तर पिनेचो पाहतो त्याला जिपिटो कुठं असतो, शार्कच्या स्टमचमध्ये, पोटामध्ये. ही कॅरीड जिपिटो बॅक टू द शोअर. तेव्हा जिपिटोला काय करायचं असतं, त्याला बाहेर काढायचं असतं. आफ्टर दॅट पिनेचो रिअली प्रूव्ड टू बी अ गुड बॉय. आणि नंतर पहा शेवटी पिनेचो जो आहे तो दाखवून देतो की तो खरोखर काय आहे, चांगला मुलगा आहे. ही बिगॅन टू वर्क व्हेरी हार्ड टू हेल्प जिपिटो. तर तो खूप कष्ट करतो कोणासाठी, जिपिटोसाठी. वेन ही हर्ड दॅट द फेरी वॉज इल ही सेंट हर ऑल द मनी दॅट ही वॉज सेविंग फॉर हिमसेल्फ. आता पहा, वेन ही हर्ड दॅट द फेरी वॉज इल, त्याला जेव्हा कळतं की फेरी काय पडलेली आहे, आजारी पडलेले आहे. ही सेंट हर ऑल द मनी दॅट ही वॉज सेविंग फॉर हिमसेल्फ. तर तेव्हा काय करतो, त्याच्याकडली जेवढे पैसे आहेत तेवढे काय करतो, तिला देतो, जेवढी त्यांनी काय केलेलं असते, सेव्हिंग केलेली असते. अँड देन टू हिज जॉय अँड अमेजमेंट ही फाउंड दॅट ही हॅड टर्न इंटू अ रिअल बॉय. आणि नंतर पहा, खूप आनंदाची गोष्ट आहे, नंतर तो काय होतो, तो खरोखर एक चांगला काय बनतो, मुलगा बनतो. मीन्स सी, आफ्टर दॅट पिनेचो रिअली प्रूव्ड टू बी अ गुड बॉय. ही बिगॅन टू वर्क व्हेरी हार्ड टू हेल्प जिपिटो. When they heard that the fairy was ill, he sent her all the money that he was saving for himself. And then to his joy and amazement, he found that he had turned into a real boy. Means we see no the puppet master was not really a wicked master. No, he let both the puppets go. Not only that, he also gave the Pinecho 5 gold coins for his old father Geppetto when he heard his story. No, now did the Pinecho take the coins to the Geppetto immediately? No, the silly little puppet that he was. He got into more and more mischief and trouble due to the coins. No, and a kind fairy saved Pinecho from the robbers who had caught Pinecho for the coins. But when the fairy asked Pinecho about the coins, he lied to her. But then a strange thing happened. The moment Pinecho told a lie, his nose grew longer. With every lie, it grew longer and longer. Pinecho was really frightened and he asked the fairy to forgive him and promise never to tell lies again. So Pinecho did not learn to tell the truth or listen to the good advice of his friend and his father and the fairy easily. So at the end of a number of adventure, do you know where he found himself? At the bottom of the sea. And there he was swallowed by a big shark that was 1 mile long. Poor Pinecho. Now at last he was truly sorry for all the foolish thing that he had done. But once you get into a difficulty, it's not very easy to get off it. However, inside the stomach of the shark, Pinecho was soft, faint light. When he went near the light, surprise of surprises, he found Geppetto. Geppetto had been worried about Pinecho since he had left home. He had searched for the Pinecho far and wide. Okay, during the search, the shark and swallowed the ship with Geppetto was traveling with a great effort and courage. Pinecho took himself and Geppetto out of the shark's stomach. He carried Geppetto back to the shore. After that, Pinecho really proved to be a good boy. He began to work very hard to help Geppetto. When he heard that the fairy was ill, he sent her all the money that he was saving for himself, and then, to his joy and amazement, he found that he had turned into a real boy. म्हणजे तुम्ही आता ह्या लेसनमध्ये पाहिलं कसं जिपिटोनी वुडन पपेट तयार केलं, त्याला काय केलं, स्कूलमध्ये टाकलं वगैरे. कसा तो नॉटी होता, त्याचं नाव काय ठेवलं, पिनेचो वगैरे ठेवलं. तर पिनेचो कशा पद्धतीने त्रास देतो तरी सुद्धा जिपिटो हा काय करत असतो, एखाद्या वडिलाप्रमाणे त्याची काय करत असतो, देखभाल वगैरे करत असतो. शेवटी कशा पद्धतीने पिनेचो हा सुधारतो
म्हणजे तो सुरुवातीला काय करत असतो, सर्वांशी खोटं वगैरे बोलत असतो, त्याचं बिहेवियर वगैरे सुरुवातीला चांगलं नसतं, परंतु शेवटी कशा पद्धतीने पिण्याचं सुधारतो आणि तो खरोखर काय बनतो, अ रिअल बॉय बनतो. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो धिस स्टोरी? आय थिंक यू अंडरस्टँड इट. थँक यू.